अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत पुण्यात चाललंय तरी काय हा सवाल सध्या उपस्थित होतोय। मनपा निवडणुका तोंडावर आहेत, अद्याप कार्यकारिणी मात्र जाहीरच नाहीये। महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना संपूर्ण कार्यकारिणी अद्याप जाहीर नाहीये। पक्षात फक्त पूर्व भागाचे अध्यक्ष असलेल्या सुनील टिंगरे यांची कार्यकारिणी जाहीर झाली आहे, मात्र पश्चिम भागाची कार्यकारिणी जाहीरच नाहीये। पश्चिम भागाचे अध्यक्ष असलेल्या सुभाष जगताप यांच्याकडून कार्यकारिणी जाहीर झालेली नाहीये, त्यामुळे पश्चिम भागातील कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत। पूर्व भागाची जम्बो कार्यकारिणी 5 डिसेंबरला जाहीर करण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावत आहेत। दुसरीकडे जाहीरनामा समिती सदस्यांची पहिलीच बैठक काल पार पडली आहे। त्या बैठकीला जगताप यांची मात्र अनुपस्थिती होती। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अपडेट? खरं तर महापालिका निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि असं असताना राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण पूर्व भागाची कार्यकारिणी नुकतीच 5 डिसेंबरला जाहीर करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये 4 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। पूर्व भागाचे अध्यक्ष सुनील टिंगरे यांनी ही जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे, मात्र पश्चिम भागातली कार्यकारिणी ही अद्यापही जाहीर झालेली नाहीये। या पश्चिम भागाचे अध्यक्ष हे सुभाष जगताप आहेत, मात्र त्यांच्याकडून अजूनही कार्यकारिणी का घोषित केली जात नाहीये असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे तिथले जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते, ते सुद्धा संभ्रमावस्थेमध्ये आहेत। कारण कोणत्याही क्षणी महानगरपालिकेच्या निवडणुका या घोषित होऊ शकतात। त्या अनुषंगानं पक्ष मजबूत करण्यासाठी खरं तर ही कार्यकारिणी आवश्यक असते, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असते। मात्र पूर्व भागामध्ये ज्याच्यामध्ये 4 विधानसभा मतदारसंघ येतात, त्या भागांमधली मात्र कार्यकारिणी अजूनही जाहीर झालेली नाही। आणि दुसरीकडे काल याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी जाहीरनामा समिती घोषित करण्यात आलेली होती, त्या समितीची पहिली बैठक महत्वाची काल पुण्यामध्ये झालेली आहे। मात्र या बैठकीला सुद्धा सुभाष जगताप हे पोहोचलेले नव्हते। उशिरा बैठक झाल्यानंतर ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यामुळे नेमका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय चाललेलं आहे, अजित पवार यांची पकड पक्षावर आहे का नाही असा सुद्धा प्रश्न आहे, तो या निमित्तानं उपस्थित केला जातोय। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।